कसे काय मंडे, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आजचं ब्लॉग आपलं बाहेरनं स्टार्ट झालेलं असं आणि आपल्या हातात काय बघा, तुम्ही थंबनेल टायटल बघितलात तरी अळवडाची पानं असत जे की आपण काढून गेलेलो, कट वगैरे करून झाली आणि आपण जातो आईकडे. आता आपण आज अळवडे बनवतलो खूप दिवसानंतर. एक शूट पण असा त्याच्यासाठी पण यूज होते आणि आमका पण ट्राय करून मिळतले शूटमुळे. जाऊया आईकडे आणि देऊया, पटापट करून घेऊया. मग व्हिडिओ संध्याकाळी टाईमवरती देऊचा असा. कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना जे शूटमधनं म्हणजे रेसिपीच्या व्हिडिओतना देऊचे असतात, प्रमोशनल गोष्टी. तर ते काय यूट्यूबवरती आम्ही जास्त टाकून नाही, कधी कधीच टाकतो त्यांची रिक्वायरमेंट असली तर आज आपलं टेस्ट पण करून मिळताला आणि आपलं काम पण होताला. जाऊया. तर आजचा काम असा आज रिकामी नाही हो, घराकडे असतो पण कामच चालू असतं काय. इकडे बघा काय चालू आहे. पाना मंडे आणलं आणि दिलं दिव्याकडे. आई तिकडे जेवण करता आणि दिव्या इकडे पाना धुता. आता धुवून झाल्यानंतर बाकीचा करून घेऊया. किती पानांचे बनवचे? 4 घेतली. किती करूचे ताई? 4 पानं. जेवण काय? मटार बटाटे. चिंच किती आहे? चिंच ते येतं अळवडे. अळवड्यांका लागताच. आंबट व्हायचं आगळ किंवा चिंच. आमच्याकडे दोन आहे, आगळ आहे आणि चिंच पण आहे आता सध्या. बटाटी मटार आमटी या झाला का लगेच करून घेऊया ना. मंडळी जेवण आपलं कम्प्लीट झालेलं असं आणि आई इकडे आता देठ काढून घेतल्या ना. जाडे देठ आपण काढून घेऊया. देठ काढायचे आणि त्याच्यानंतर आज वेगळ्या पद्धतीने बनवचा असा. दर टायमाक आम्ही वेगळ्या याने बनवू. दर टायमाक म्हणजे आता खूप टाइम झालो बनवल्यावर. लास्ट टाइम कधी एकदा व्हिडिओ बनवलो, घराचं काम पण होत नाही होता तेव्हा. खूप जुनं व्हिडिओ असा आमच्या चॅनलवरचो, तेव्हाच बनवलो. पहिले आमका खास करून मावशी दे ना आई, आम्ही कधी बनवू नाही पण नंतर आम्ही ट्राय केलो आणि मस्त झाले. मग आम्ही करतो मध्ये मध्ये. पण आता 1.5 वर्ष तरी झाला असं वाटतं माका, जास्तच ना व्हिडिओ असा आपल्या चॅनलवरती. पहिला कसं ओटो नव्हतं तेव्हा कंटाळ काय जमिनीर खाली लोळत काय पानं अशी म्हणजे कट करून मिळाले असं आहे व्यवस्थित. ठेव बेसन लावून धड मिळाला नाही मला कंटाळ येईल. मग पण करू जास्त तर नाश्ता आम्ही बाहेर ना कधी आणणंच नाही. जा काय असं तर घरातच बनवायचा. चुकान करीत वडापाव आणि भजी आणलं होतं ह्याच जास्त. ते देठ काढू. दिव्या इकडे कामाक बसवलं ना आईन खाली. दिव्या काय करता? दिव्या लसूण पटापट देठ काढून घेऊया, त्याच्यानंतर तुमका कट करताना दाखवते. हे बघा, याचं आपण वाटण सुद्धा करून घेऊचा. वाटण्यासाठी आईन घेतल्याने हिरवी मिरची, आला, लसूण, कोथिंबीर आणि जिरा. म्हणजे थोडक्यात पेस्ट करून घेऊची होय ना. आला लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट. बघा देठ जे होते ना आईन कडक कडक सगळं आता काढून घेतल्या व्यवस्थित. आणि पानाचे 1/2 गेल्या, एकाचे 2 गेल्या आणि आता अशी गोल करतली. आणि आपण भाजी कापतो तशी चिरून घेऊया. काढून घेऊया. बारीक चिरायची. मंडई बाकीचं तर तुम्ही बघितलात. आईने आता उकडत ठेवल्यानंतर जाळी ठेवून आणि त्याला 20 मिनिटं तरी लागतलीच. त्याच्यानंतर परत थोडं वेळ थंड होऊ, त्याच्याशिवाय आपण कट करून मिळायचे नाही. आणि आपण काम आम्ही लेटच करतो दुपारी आणि अजून काही जेवण नाही हो. आता टाइम झालो 3:18 झालेली असत. आता आम्ही जेवतलो. तुमका तोपर्यंत जेवण मग तुम्ही बघितलात काय असं आता. आणि जेवणासोबत आंबो सुद्धा असं होय ना. आंब्याचा लोणचा करताय आई, आंब्याचा लोणचा करता. तर आज मस्त लोणचा ट्राय करूया. तोपर्यंत जेवण होईपर्यंत आपलं तर आपण काम कम्प्लीट होऊन जातं. त्याच्यानंतर मग कट करून आपल्याला टेस्ट करून मिळतले अळवडे. कपड्याच्या मशीनचा आवाज येता आमच्या, मग त्यांना अलार्म वाजता याच्यात ठेवलेलं. आणि हे बघा तो आंबो दिव्यान आणल्यान तो
पिको कसं दिसता हे गोडच वाटतं आंबो. आंबे कधी लागले त्याचं पत्तच नाही. हो कधी कडे लागले झालं पण मार्केटात आधी गावतात ही मोठी गोष्ट. नंतर कोकणात आंबे पण ते बाहेरचे आंबे आधीच हे बाहेरचेच आंबे इलेले होते. आमच्या आंब्याची चव कळतं ना लवकर. दिवाळी अरे आंबे येते बाजारात. मे महिन्यात कितको टाइम मुंबईसून येते मुंबईचे आंबे आता. धडेसून सांगतो धडेसून पहिली पेटी गेली म्हणजे. सांगितले देवगडचे आंबे आणि आता हे सांगले नी याचे आंबे मुंबईचे आंबे मला सांगतो. हे बघा मुंबईत कधी लागले आंबट टाका काय माहिती. ट्राय करून बघूया आंबट लागतं का कसं लागतं. फ्लॅश चालू हा. थोडं मिरमिरीत असतं, मिरमिरीत असतं. नाही आंबट जा तोतापुरी आंबट म्हणले आंबट. दिवाळी इकडून दाखवते पाठीमागनं. ताट आपला रेडी झालेला असा. आज बटाटी आणि मटारची आमटी असा आणि इकडे बघू शकताय आपला मसाला यूज केलेला आहे. याच्यात तेल टाकूक नाही. आज डायरेक्ट मसाला टाकलेला, मीठ टाकलेला आणि भात. येवा मस्त या सुंदर जेवणाचा आनंद घेऊया. आज सगळे लोणच्याच तुटान पडले. या लोणच्या कोण या नाही करणार. चालवण तसं असं नाही खाल्लं सर आमच्याकडे. आंबट जबरदस्त हा बाप्पा. मसाल्याचं नको घालू. या जेवण करूया. कितके होते? खूप होते का कमी होते? किती रुपयाने दिले तुमका? पण सीझन पेक्षा स्वस्त सीझनात 100 सीझनात कच्चे आंबे कोणी कधी आणता? देतात तेव्हा 100 गावत आणता कोण म्हणतोय? झाडात किती घेत. या लोणच्यावरती फोकस. मंडई एकदम मस्त कट झालेले आहेत बघू शकताय. असे पण एकदम भारी कट होतात. वाटाक नाही होता आधी जाती तसे. मी म्हणा होते सुट्टले की काय. हे बघा मस्त सेम टू सेम तसेच झाले जसे रोल करून करतो तसे. सोप्या का वाटलं तुका? या सोप्या पानांका पीठ लावून दुमडण्यापेक्षा ह्या मस्त वाटतात. एकदम सोप्या. तेल टाकतात खूपच जाते भरपूरच. हे बघा आणि शूटमुळे आज आम्ही संध्याकाळी चाय सोबत म्हणजे जेवण झालं लेटच जेवलो होतं तसे आत्ताच थोड्या वेळापूर्वी. आता टाइम तुमका दाखवतोय 4:08 झाली. 3:18 आपण जेवक बसलेलो उठापर्यंत झाला. आम्ही जेवण उठतो त्या धोरा सुटत रोजचा असा आमचा. रोजचा आता. धोरा सुटतात म्हणजे गुरा घेऊन जातात खाली चाराक मळ्यात. हो लोकांची धोरा जातात वाटे. इकडे आता ह्याच्यात मस्त तळायचे. सोडूया ना टाकलं. होय पहिल्या टाइमचे रेडी झालेले असत. हे बघा या झाल्यामुळे बरं झाला. हो टायमाक सगळे गेले. प्लेट खाया. तेलही गळत व्यवस्थित. किती आरडता बोक्याक आमच्या राग येता म्हणते. बडबडतं म्हणा आरळ घालता. नपान राहतो ना रागा. सोप्याच्या खाली कपाटाच्या खाली. कपाटात जाऊन राहतात. चला सेकंड टाइमची आणि 2 असं म्हणजे किती होतील विचार करा. झटपट जास्त वेळ लागत नाही. एकदम पटापट झाला. हो पटापट जात. तर आळू चिरला त्याच्यात सगळं मिक्स केला रोल केले ठेवून झटपट. मंडळी मी तर माझी प्लेट रेडी केलंय. बाकी सगळ्यांनी ट्राय केले नाही. मी जरा एडिटिंग करू गडबडीत गेलेलं आहे धावपळीत. संध्याकाळी देऊचा म्हटल्या आणि बघा आई त्यांनी ट्राय करू चालू केल्या. कशा आहेत आई? पप्पा यांचं झालेला खाऊन. बाबू भाई सुद्धा उठलो मी येईपर्यंत. मेन म्हणजे अंदाजे टाकलेला मीठ मसाला प्रॉपर लागला. अंदाजान टाकलेलाच बरं लागतं कधी पण. आपण आता मस्त टेस्ट करून बघूया कशी टेस्ट लागता. चला तर सांगितल्याप्रमाणे खाऊन बघूया. दही असं आपल्या सोबत एकदा आम्ही शेजवान चटणी सोबत खाल्लेलो आठवता. दह्याची चटणी बनायला तरी चालला असतं कोथिंबीर टाकून. एकदम मस्त क्रिस्पी आणि चिंचेचं पाणी टाकलेलं ना. आगळ टाकून नाही होतो तरी सुद्धा मापात लागतात आंबट. चाय सोबत एक नंबर. तेव्हा खाऊ आणि करून नशा हल्ली तर करून बघा अशा प्रकारे
डायरेक्ट पानात चिरून नाही तर पानांका बेसन लावता लागतं ना आतमधला सगळा. मेहनत आहे. भांड्यांचं पसारा वाढतं असे का भांड्यांचं पसारा वाढणार नाही. पटपट झाला त्याला ते नाही तर सगळा बेसन आणि सगळा मसाला टाकून आणि तयार करूचा लागतं आणि लावता लागतं लेप काढतात हा, तसं. तसंच. या बरा या खाऊ